मित्रांनो, माझा परत एकदा स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर बघू शकता आजचा नवीन ब्लॉग खूप छान असणार आहे आणि आजची मांडवी एक्सप्रेस आहे। आम्ही मांडवी एक्सप्रेसने प्रवास करणार आहोत माणगाव टू माणगाव। आता आम्ही CSMTला आलो आहे, बघू शकता तुम्ही। तर आता आपण आतमध्ये जाऊन आम्हाला खूप चांगली सीट भेटली आहे, कारण की CSMT डायरेक्ट आलो आहे ना बसायला। तर चला जाऊन आतमध्ये बघूया। मित्रांनो, ती बघा, ती वंदे भारत तिथनं आता सुटलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरना। काय खतरनाक लोक आहे वंदे भारतचा। साईनगर शिर्डी जाणारी आहे ती वंदे भारत। तर मित्रांनो, तुम्ही वंदे भारत बघितलं, आता जाऊया आता आपण पुढे। मित्रांनो, आम्हाला एक साईड लोअर विंडो भेटली आहे आणि त्या समोरची एक विंडो आहे आणि इथे एक विंडो आहे, ती देखील आम्हाला मिळाली आहे आणि पुरी खाली आहे CSMTला गाडी। आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 16 वर उभी आहे गाडी, बघितली असाल तुम्ही। तर आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे, जर्नी CSMT टू माणगाव। खूप छान असा आजचा ब्लॉग होणार आहे। जर आम्हाला ब्लॉगमध्ये कंटेंट वगैरे भेटले तर खूपच छान होणार आहे ब्लॉग। तर चला आता जाऊन थोडा वेळ बसूया। तुम्ही बघू शकता वॅप 4 लावलेला आहे मांडवी एक्सप्रेसला आणि डब्याचा इंजिनचा नंबर आहे 2965। तर बघू शकता आजचे मांडवी खूप छान असा इंजिन लावलेला आहे मांडवीला। तर आता जाऊया आता आपल्या कंपार्टमेंट, चला जाऊया। मित्रांनो, आपली गाडी आता 7:10 सुटणार आहे मांडवी एक्सप्रेस। तुम्ही बघितलीच असेल मांडवी एक्सप्रेसने दाखवली असेल स्टार्टिंगला। आज कोणता इंजिन लावला आहे तो पण दाखवला आहे। वॅप 4 लावलेला आहे आजचा इंजिन, बघितला असेल तुम्ही। आणि आता फक्त 20 मिनटं राहिले आहेत गाडी सुटायला। तर आपण 20 मिनटानंतर भेटूया शॉर्ट्स जर्नीमध्ये। तर चला जाऊया आता आपल्या जागेवर बसण्यासाठी। तर मित्रांनो, आता आम्ही कटलेट घेतला आहे मांडवी एक्सप्रेस। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं एक्सप्रेस मध्ये बघा। आणि मित्रांनो, हा बघा मांडवी एक्सप्रेस मधला कटलेट। आता आपण बघूया कटलेटचा टेस्ट कशी लागते ती। तर चला। आणि मित्रांनो, खूप छान अशी टेस्ट आहे कटलेटची। अच्छा, हमको सिखा रिया है। आता आपला डिपार्चर होणार आहे इथून मुंबई CSMT वरून, ते मी तुम्हाला दाखवतो। गाडी सुटायला अजून 5 ते 6 मिनिट आहेत, तोपर्यंत तुम्ही बघून घ्या मुंबई CSMT स्टेशन। तर गाडीने बहुतेक हॉर्न मारला आणि आपली गाडी थोड्या तिथून सुटणार आहे। आता आपल्या गाडीचं डिपार्चर मुंबई CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल इथून झालेलं आहे। जसं की तुम्ही बघू शकता, ते भरपूर सारे लगेजचे सामान आलेले। तुम्हाला आज भरपूर मजा येणार आहे, कारण मुंबईमध्ये जे मोठे मोठे बिल्डिंग्स आहेत त्या आज तुम्हाला सर्व दाखवणार आहे मी। ट्रेनमधून कशा दिसतात त्या सिनेमॅटिक्समध्ये। हा बघा WDS-6 शंटिंग लोकोमोटिव्ह।
मुंबई CSMT वरून आपला डिपार्चर एकदम प्रॉपर स्पीड मेंटेन करत गाडी बाहेर निघत आहे आपली. ఎందుకురా నీకు ఏసి బతుకు చి ఎందుకురా నువ్వు బతుకుతావు చి वाटतं रे गाडीने इथे थोडेसे ब्रेकिंग केलेली आहे, माहीत नाही का बहुतेक ट्रॅकला कोणती तरी लोकल असेल. आपली गाडी इथं थांबली. सिग्नल नाही भेटलाय आपल्याला अजून. आपल्याला ट्रॅक चेंज करायला सिग्नल भेटलेला आहे. तो बघा समोर लाईट पेटते तो वरच्या साईडला. मुंबईची शान, मुंबई लोकल. मला व्लॉगिंगच करता येत नाही यार चिकू सारखी. चिकू एकदम मस्त बोलतो. आणि या दरवाज्यांचा काय प्रॉब्लेम आहे काय माहित. तो बघा आपल्याला लीड करत आपल्या मांडवी एक्सप्रेसला, तो म्हणजे वॅप 4 लोकोमोटिव्ह. आणि या अशा किती तार आहेत तिथे यार. मागच्या वेळी मी जेव्हा या गाडीने ट्रॅव्हल केले ना त्यावेळी तर पुरा पाणी भरलेलं ट्रॅकमध्ये. त्या व्हिडिओज मी माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेल्याच आहेत शॉर्ट्स व्हिडिओजमध्ये. त्या तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला नंतर डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या चॅनलची लिंक देतो. तुम्हाला आता मी नंतर थोड्या वेळेला तर चांगले चांगले सिनेमॅटिक्स दाखवणार आहे. तोपर्यंत बाय बाय. क्यों रातों को मैं अब चैन से सो न सकूं, ओ क्यों आता नहीं मुझे दिन में भी चैन सुकून, ओ क्यों ऐसा होता है मैं खुद से ही बात करूं, ओ क्यों तू जो बोले कोई सुने ना वो मैं ही सुनूं. दिल ये बेकरार क्यों है, इस पे धुन सवार क्यों है ये खुमार क्यों है, तू बता. तेरा इंतजार क्यों है, कुछ पे एतबार क्यों है ये खुमार क्यों है, तू बता, तू बता. क्यों तुझे देखे बिना आता नहीं दिल को सबर, ओ क्यों तेरे चेहरे से हटती नहीं ये नजर, ओ क्यों तुझे पाके मुझे रहता है खोने का डर, ओ क्यों तेरे सिवा सारी दुनिया से हूँ मैं बेखबर. दिल ये बेकरार क्यों है, इस पे धुन सवार क्यों है ये खुमार क्यों है, तू बता. तेरा इंतजार क्यों है, कुछ पे एतबार क्यों है ये खुमार क्यों है, तू बता.
जो तुझे हो गया है, न जाने क्यों तू इससे था बेखबर। जो आजकल ये तुझे हो रहा है, नहीं और कुछ प्यार का है असर। क्यों तेरे जलवों का छटता नहीं है धुआं, क्यों चले हवा तो लगे कि। Wait a minute. Who are you? जैसे तू न छुआ, क्यों मांगता है दिल तेरे लिए रोज दुआ। क्यों हो रहा है जो वो पहले कभी मुझे ना हुआ। दिल ये जागे जागे सोई ना मैं सारी रात तेरे लिए, भीगे भीगे पलके तेरी उदास तेरे लिए। आणि मित्रांनो फायनली पनवेल स्टेशन आलेलं आहे आणि गर्दी खूप दिसते पुढे. समोसेवाल्यांची घाई बघा, चाय वगैरे चढण्यासाठी. तर आता तुम्हाला गर्दी दाखवण्यात येणार आहे. तुम्ही बघू शकता की ती गर्दी आहे ती पुढे. आणि आमच्या ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत बनून राहा. सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. गर्दी खूप दिसते गाडीला, मांडवीला. असे वाटते की गाडी फुल पॅक होऊ शकते. जर गाडीमध्ये आपल्याला कंटेंट भेटला तर खूप ब्लॉग मस्त होऊ शकतो, कारण की मज्जा देखील येईल बघायला ब्लॉग. आणि खूप गर्दी आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे ती. आणि मित्रांनो जनरल फुल पॅक होणार आहेत आता थोड्या वेळातच. तुम्हाला दाखवण्यात येणार आहे पुढच्या ह्याच्यात किती फुल झाली आहे ती गाडी मांडवी एक्सप्रेस. तर खूप गर्दी आहे स्टेशनला आणि RPF वाले देखील आहे तिथे.
वड़ा पाव मिलेगा, वड़ा पाव वाला गरम ताजा वड़ा पाव मिलेगा, वड़ा पाव। चलो वड़ा पाव मिलेगा, वड़ा पाव वाला गरम ताजा वड़ा पाव मिलेगा, गरम ताजा वड़ा पाव। चलो वड़ा पाव मिलेगा, वड़ा पाव वाला गरम ताजा। मित्रांनो चढायला आता घाई बघा किती करते। ये वड़ा पाव, ये वड़ा पाव, वड़ा पाव फुल पॅक। आणि मित्रांनो फायनली पनवेल स्टेशनवरून आता गाडी सुटलेली आहे, बघू शकता। तर आता आपण डायरेक्ट माणगावला भेटूया। मेरे मन ये बता दे तू किस ओर चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू, जो है कही जो है सुनी वो बात क्या है बता। नगर में प्रेम नगर में आया नजर में जब से कोई है, हाँ ये वही है, हाँ ये वही है। तू एक प्यासा और ये नदी है, काहे कोई अपने को ऐसे तरसाए, जो है कही जो है सुनी वो बात क्या है बता। तुम हो पास मेरे, साथ मेरे हो तुम यूं, जितना महसूस करूं तुमको उतना ही पा भी लूं। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज TC आलेला आहे ट्रेनमध्ये, जो की तुम्हाला दाखवण्यात येणार आहे, कारण की आम्हाला सकाळपासून 2 TC भेटलेले आहेत। एक CSMTला भेटला आणि आता आम्हाला इथे ट्रेनमध्ये एक भेटला आहे, तर तुम्ही बघू शकता TC।
मित्रांनो आता फायनली आपण माणगावला पोहोचलो आहे. तर आता थोड्या वेळातच उतरू. गाडी ब्रिजच्या पुढे जाईल. पोच नाही करत नाही दिसे. आणि मित्रांनो ब्रिजपासून आता गाडी खूप पुढे गेलेली आहे. आता आम्हाला इथनं ट्रॅक क्रॉस करून जावं लागेल पुढे. मित्रांनो आता आपण फायनली माणगाव स्टेशनला उतरलो आहोत. तर बघू शकता आता आपण इथं ट्रॅक क्रॉस करून पुढे जाणार आहोत आणि आपला आजचा ब्लॉग एंड करण्यात येणार आहे. फायनली आम्ही माणगाव पोचलो आहोत. आता बीच साईडला जाणार आहोत. तर आजचा ब्लॉग इथंच समाप्त करा. सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. बाय.